पहिली फिल्म होती जोगो. त्याच्यात माझा बॅकग्राऊंड स्कोर पार्श्वसंगीत विजय गोंडे म्हणून माझं नाव होतं. तो रेडिओ माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. गाणी हिट झाली की फिल्मला त्याचा फायदा होतो. फिल्म चर्चेत, फिल्म लोकांना बघावीशी वाटते. गुरु ठाकूर हा एक खूप महान समज असलेला गीतकार. म्हणजे त्याला संगीताचं नाही, त्याला रिदम कळतो, त्याला ताल कळतो, त्याला सूर कळतो. अजय बरोबर काम करताना काय मजा येते. त्याची आणि माझं जे काम तो मी आणि गुरुनं अनेक गाणी केली आहे. तर आम्ही मागच्या वेळी याद त्याची येताना माझं मालवणी गाणं केलं, त्याला खूप रिस्पॉन्स. तर मालवणी माझ्यासाठी काय, मच्छिंद्र कांबळेंनी नाटकातून जगभर आपली भाषा पोहोचवली. मला वाटतं म्युझिक हा एक आता असा फारच अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे जो आपण मालवणी भाषा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. मी मूळचा कोकणातला, कुडाळ तालुक्यातला वालावल जमे. सगळं शिक्षण आणि कॉलेज तिकडे झालं. आणि म्युझिक मी तिकडे भजनात ना आम्ही वाजवायचो, तेच आमच्यासाठी म्युझिक होतं. अनेक भीमसेन जोशी, आपले आनंद शिंदे असो, भीमसेन जोशी असो, अजित कडकडे असो, सुरेश वाडकर असो, यांचे अभंग ऐकूनच आम्ही मोठे झालो. आणि तेच आमच्यासाठी म्युझिक होतं. बरोबर. म्युझिकचे संस्कार तिथनं आमचे सुरू झाले माझे. अच्छा, पण मग म्युझिक मध्येच करिअर करावं असं का वाटलं? नाही, असं काय म्युझिक मध्ये करिअर होतं हे आधी आपल्याला माहित नसतं. कोणालाच तसं काय म्युझिक मध्ये करिअर होईल हे काय मला त्याची त्यावेळी तर काहीच कल्पना नव्हती. तो काळ म्हणजे साधारण मी 92-93 तिकडे होतो. आणि तिकडे ते काय तसं काय करायचं हे माहित नव्हतं. म्युझिक मध्ये करिअर म्हणजे आम्हाला फक्त भजनापुरतच म्युझिक माहिती. म्हणजे काय अभंग ऐकायचं तेवढं. त्यामुळे मी काहीतरी म्युझिक शिकू किंवा काहीतरी करू म्हणून मी पुण्याला आलो. आणि मग पुण्याला माझी ते सर्कल मिळालं, कोणी मित्र भेटले, त्याच्यातनं माझी सुरुवात झाली. थोड्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मग 2004 मुंबईला आलो. आणि तिथून मला हळूहळू मी म्युझिक अरेंजर, काही अल्बम, गाणी, त्याचं अरेंजमेंट, संगीतकारांसाठी असिस्टंटशिप, बॅकग्राऊंड स्कोर, हे करता करता मी या फील्ड मध्ये आलो. अच्छा, या फील्ड मध्ये तुमचे गुरु कोण होते? गुरु असं काय होतं माझं, जी आम्ही गाणी ऐकली तेच आमच्यासाठी गुरु. मग त्यातला गायक असेल, त्यातला संगीतकार असेल, जे गाणं आवडलं, जे भावलं, तोच आमचा गुरु. त्यामुळे गुरु असा काय माझा झाला नाही. अनेक जण होते माझ्या बरोबर वाजवणारे, माझ्या बरोबर गाणारे, ते सुद्धा गुरुस्थानीच होते. सिनियर मंडळी होती काही. बरोबर. त्यांच्यासोबत मी वाजवायचो, गायचो. कोणी कॉर्ड शिकवल्या, कोणी इंडियन नोटेशन शिकवलं. तर असे गुरु भेटत गेले सगळे त्या प्रवासात. आणि पहिलं कमर्शियल काम कोणतं होतं? कमर्शियल काम माझं पहिला आम्ही एक म्हणजे गुरु ठाकूरची ओळख झाली जेव्हा 2005-06 मध्ये, तेव्हा आम्ही एक अल्बम केला की आपण काहीतरी करू म्हणून. एक मराठी अल्बम केला. ते तसं कमर्शियल काम होतं. म्हणजे छोटं काम होतं ते. ते माझं पहिलं कंपोजर म्हणून मी तिथं काम केलं त्या अल्बमकडे. आणि कमर्शियल फिल्म साठी मी काम केलं ते जोगवाला मी पार्श्वसंगीत, बॅकग्राऊंड स्कोर केला. तर ते माझं नाव असलेलं पडद्यावर पहिली फिल्म होती जोगो. त्याच्यात माझा बॅकग्राऊंड स्कोर पार्श्वसंगीत विजय गोंडे म्हणून माझं नाव होतं त्यावर. ओके. म्युझिक कंपोजिशनची तुमची प्रोसेस काय असते? म्युझिक कंपोजिशनची प्रोसेस म्हणजे काय होतं की शब्द आधी का चाल आधी हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो. तर मला काय डोक्यात गुणगुणत काय आलं, एक थीम आली, तर मी ती गीतकाराला सांगतो यावर काही सुचतंय का बघ शब्द, किंवा मला एखाद्या शब्दावर मला काय सुचलं तर मी ते एखादा शब्द घेऊन मी काहीतरी कंपोज करून गीतकाराला पाठवतो. गीतकार ते पूर्ण करून मला पाठवतो. तर या प्रोसेसना आम्ही जातो. डिरेक्टरचं ब्रीफ काय असतं, रोमॅन्टिक आहे, सॅड आहे, इमोशनल आहे, त्याप्रमाणे ते आम्ही करत करत जातो. ओके. आता एखादं प्रोजेक्ट आला तर त्याच्यासाठी साऊंड डिझाईन करायचं, म्हणजे साऊंड थीम कोणती असली पाहिजे त्या प्रोजेक्टसाठी, त्या एखाद्या पिक्चरसाठी किंवा सिरियलसाठी, ते कसं डिसाईड करतात? फिल्म कुठली आहे, अर्बन आहे, ग्रामीण आहे, गावातली आहे, मराठवाड्यातली आहे, कोकणातली आहे, तर त्यानुसार वाद्यमेळ साधतो. तर कोकणातली असेल तर कोकणात एक
फिल्म मध्ये ऑलरेडी एक साऊंड डिझाईन प्रकार असतो. साऊंड डिझाईन म्हणजे कोकणातली असेल तर तिथली हवा असेल, तिथली सकाळ असेल, तिथलं कोंबड्यांचं आरवणं, सकाळ, प्रकाश, त्यानुसार आम्ही साऊंड ठरवतो. काय आहे, शांतता आहे, सायलेन्स असेल तर आम्ही तो सायलेन्स ब्रेक होणार नाही आणि त्याला साजेसं म्युझिक त्यात काहीतरी येईल, असं साऊंड येईल असं बघतो. आणि रोमॅन्स असेल, तुमचं डिरेक्टर्सची पण डिमांड असते की आम्हाला असं हवंय, अशा सारखं हवंय, त्यांचे काही काही रेफरन्स ठरलेले असतात, तर त्यांच्या रेफरन्सने सुद्धा जावं लागतं. पण एक साऊंड ठरवावा लागतो. म्हणजे आता एखादं कोकणातली फिल्म आहे तर आपण खूप मॉडर्न, खूप हे असं असं जाऊन चालणार, तर थोडं ट्रेंडी, थोडं फ्लूट वाजलं, कुठे शहनाई वाजली, थोडं काहीतरी भजनातले काही फिलर्स आले तर ते कोकणाला मॅच होईल असं या अँगलने मी काम करत जातो. एखादं सॉन्ग असेल म्हणजे देवा काळजी, त्याची प्रोसेस कशी असते? त्याची प्रोसेस म्हणजे आता एक मालवणी भागातली गोष्ट होती, ती रेडू नावाची फिल्म होती, ज्याचा रेडिओवर एका त्या काळात रेडिओ म्हणजे खूप लक्झरी गोष्ट होती. हो, 70ली गोष्ट. तेव्हा तो त्या गरीब शेतकरी आहे, त्याच्याकडे रेडिओ त्याला पाहुण्यानं मुंबईच्या दिलाय गिफ्ट. तर तो रेडिओवर त्याचं इतकं प्रेम आहे, खूप माणसासारखं त्याच्यावर प्रेम करतो, आणि तो रेडिओ हरवतो आणि मग त्याची शोधाशोध, पळापळ. तो रेडिओ त्याचा कोणतरी चोरून तो गहाण टाकलेला असतो. तो गहाण टाकलेला माणूस म्हणतो की तो सोडवायला 70 रुपयाला टाकलाय, कारण 70 रुपये ते रेडिओ घेऊन जातो. तर ते 70 रुपये मिळवण्यासाठी संघर्ष त्याचा, त्या काळात 70 रुपये खूप होते एखाद्या रोजंदारीचं काम करणाऱ्या माणसासाठी. तर ते मिळवण्यासाठी इन्स्पिरेशन काय करायचं, इन्स्पिरेशनल वाटलं पाहिजे लोकांना. तर आपण जनरली म्हणतो ना, काय बाबा कसं आहे, काय नाही बाबा देवाक काळजी, लढ तू, भीड तू, देवाक काळजी, बाकी असं त्या अर्थानं मग ते गाणं त्यात आलं. आणि त्याचं देवाक काळजी आपली मालवणी फ्रेज आहे, खूप प्रसिद्ध फ्रेज आहे, ती आम्ही वापरली, गुरु टाकून त्यावर गाणं लिहिलं आणि ते त्या फिल्म मध्ये वापरलं गेलं गाणं. असा कोणता प्रोजेक्ट आहे जो तुमच्या करिअरला टर्निंग पॉइंट ठरला, म्हणजे तुम्हाला म्युझिक डिरेक्टर म्हणून एक नाव मिळालं? मी म्युझिक म्हणजे 2009 ला जोगवा आली, त्यात बॅकग्राऊंड स्कोअर केला, त्याच्यासाठी मला अवॉर्ड्स पण मिळाले. आणि नंतर बॅकग्राऊंड स्कोअर सुरू झाले, त्यानंतर मी पांगिरा केली म्युझिक. त्यावेळी सोशल मीडिया इतका काही नव्हता की आपण काहीतरी आपलं प्रमोट करू, कुठेतरी पोहोचवू. हळूहळू मग हे जे करार झाले माझे म्युझिक डिरेक्टर, आणि माझी रेडू आली आणि देवाक काळजी गाजलं, त्यानंतर मला तो रेडू माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता. की संगीतकार म्हणून हा मुलगा काहीतरी करतोय, हा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आहे, असं लोकांचं लक्ष गेलं इंडस्ट्रीतल्या, आणि मी लागलो काम करायला. त्यानंतर मी सलग काम करतोय तेव्हापासून. अच्छा, म्युझिक डिरेक्टरचं नेमकं काम काय असतं? म्युझिक डिरेक्टरचं नेमकं काम म्हणजे आपल्याकडे जी फिल्म्स आहेत त्याला कल्चर आहे, त्याला संगीताचं कल्चर, म्हणजे नाटकांपासून झालं, संगीत नाटकं होती, त्यात संगीताशिवाय ती नव्हती, त्यात गाणी होती, नाट्यगीतं होती. तसंच ती त्यानंतर फिल्म्स आल्या, फिल्मचाही तोच, नाटकावरूनच नंतर फिल्म्स हा प्रकार आपल्याकडे आला. मग त्याच्यात संगीत आपलं कल्चर तयार झालं, त्याचं अनेक फिल्म्सनी सुपरहिट गाणी करून फिल्मचं कल्चर बनवलं. म्हणजे आपला फिल्म म्हटली की गाणी, सुपरहिट गाणी पाहिजेत आपल्या फिल्ममध्ये. गाणी हिट झाली की फिल्मला त्याचा फायदा होतो, फिल्म चर्चेत, फिल्म लोकांना बघावीशी वाटते. बरोबर. तर गाणी ते खूप मोठं काम करतात फिल्मच्या प्रमोशन मध्ये, फिल्म पोहोचवण्यासाठी गाण्यांचं खूप मोठं काम आहे. तर म्युझिक हा खूप महत्वाचा पार्ट आहे फिल्मसाठी. हो, तुम्ही बॅकग्राऊंड स्कोअर पण केलाय, तर बॅकग्राऊंड स्कोअर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि तो कसा करतात? बॅकग्राऊंड स्कोअर ही एक तशी अवघड गोष्ट आहे की तुम्हाला ते समजणं की काय पेस आहे, त्याचा स्पीड काय, त्या सीनचा स्पीड काय. एखादी बाई जर तार सप्तकात रडते, नवरा मेलाय, डेड बॉडी तिथे आहे, आणि ती जोरात रडते, आणि मी तिथं ते जोरात म्युझिक वाजवलं, म्हणजे त्या साऊंड त्या लेवलला, तर ते रॉंग होईल. मग मी तिथं कॉन्ट्रास्ट केलं पाहिजे, थोडं उलट लोअर लेवलचं काहीतरी म्युझिक असलं पाहिजे, चेलो असेल, लोअर इन्स्ट्रुमेंट, फ्लूट लो असेल, गायक लो असेल, तर हे सगळं लो असेल ना तेव्हा ते मॅच करेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी सांभाळणं हे तुमचं खूप महत्वाचं आहे. खूप आरडाओरडा चाललाय तर तुम्ही लोअरला थांबा, खूप सटल चाललाय तर तुम्ही थोडस वरच्या ऑक्टेवला, थोडस वरच्या फ्रिक्वेन्सीला तुमचं म्युझिक वाजू दे. हे आहे. मोंटाजेस असतील तर आपल्याला तो, म्हणजे जिथं डायलॉग नाही तिथं खूप स्कोप असतो म्युझिक करण्याचा,
आणि दुसरी गोष्ट सायलेन्स पण एक म्युझिक असतं. ओके. सायलेन्स हा पण म्युझिक असतं. मी आता उठलो आणि कानफडात मारली विलनच्या, तर सगळं सायलेंट होईल त्या क्षणात. त्या क्षणात जर म्युझिक वाजत आहे तर ती गंमत आहे ना. तिथं सायलेन्स आला, सगळे स्तब्ध झाले, काय झालं, तर तो सायलेन्स पण बॅकग्राऊंडचा प्रकार आहे. तर हे सायलेन्स पण तुम्हाला पकडता आले पाहिजे, तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं पण तुला नॉलेज पाहिजे, शिवाय मग म्युझिकल असलं पाहिजे त्या गोष्टी. म्युझिक किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एखाद्या सीन मध्ये म्युझिक नसेल तर तो एवढा इफेक्टिव्ह नाही वाटत जेवढा तो विथ म्युझिक वाटतो. डेफिनेटली. मध्ये एक रील फिरत होता माझ्या मते, कराटेची कुठली एक फिल्म होती, त्याच्यात ते दोघं एकमेकासमोर येतात, हिरो आणि विलन, आणि तो शर्ट काढतो हिरो, तोही विलन, आणि तिथं सॅक्सोफोनचं म्युझिक कोणीतरी लावलं होतं. तर ते जर उलट म्युझिक झालं तर ते बिघडणार. त्यामुळे म्युझिक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बरोबर. म्युझिक ही त्या सीनला उचलतं, त्याला ब्राईट करतं, त्याला पॉवरफुल करतं म्युझिक. बरोबर. त्या सीन मध्ये जिवंतपणा. तुम्ही गुरु ठाकूर सरांसोबत काम केलंय, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसं आहे? गुरु ठाकूर हा एक खूप महान समज असलेला गीतकार. म्हणजे त्याला संगीताचं नॉलेज आहे, त्याला रिदम कळतो, त्याला ताल कळतो, त्याला सूर कळतो, तो स्वतः गाऊ शकतो, त्याला राग कळतात, तो ऐकून राग सांगतो, त्याला ते फोनेटिक शब्दांचं फोनेटिक कळतं, कुठला शब्द काय मीटरला कसा बसेल हे त्याला परफेक्ट कळतं. आणि तो टेक्निकली पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे कुठला शब्द कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला पाहिजे, कुठल्या लाईन्स मध्ये तो वापरला पाहिजे, हे त्याला बरोबर कळतं. त्यामुळे गुरु ठाकूर हा एक ब्रिलियंट गीतकार आहे. तो शब्दांचं सोनं करतो, तो गाण्याचं सोनं करतो असं मला वाटतं. तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या फिल्मसाठी सॉंग्स महत्वाचे, आधी सॉंग्स हिट होतात आणि नंतर ती मग लोकांना कळतं की तो मूवी येणार आहे, मग लोक ती थिएटरमध्ये जातात. जसं अजय अतुल सरांची सैराट मधली गाणी असतील, ती खूप हिट झाली, नंतर तो मूवी पण हिट झाला. त्यांच्यासोबत पण तुम्ही काम केलंय, तर तो त्यांच्या सोबत किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मी जोगवापासून माझी सुरुवात आहे. जोगवाला मी बॅकग्राऊंड स्कोर केला, त्यांचं म्युझिक होतं अजय. आणि नंतर मी पांगिराला एक गाणं केलं, तर अजयने गायलं. तिथून आमचं गाण्याचं सुरू झालं. माझ्या फिल्म मध्ये त्याचं एखादं तरी गाणं असतं, माझा आवडता गायक आहे आणि तो सोनं करतो त्या गाण्याचं. बरोबर. तो पोहोचवतो शब्द लोकांपर्यंत. तो जेव्हा गातो तेव्हा त्याचं तो मीन करतो, म्हणजे तो अर्थ गायकीतनं सांगतो शब्दांत. त्यामुळे अजय बरोबर काम करताना काय मजा येते. आणि त्याची आणि माझं जे कॉमेंट, तो मी आणि गुरुनं अनेक गाणी केली आहेत, तर ती सगळी गाणी वर्क झाली, लोकांना आवडली, लोकांनी फार कौतुक केलंय गाण्यांचं, गाणी पोचली आहेत लोकांपर्यंत. तर ते एक गणित वर्क झालंय आमचं. यापुढे आम्ही काय काय गोष्टी करतो, येतील आमची काही गाणी. अच्छा. या फील्ड मध्ये काय चॅलेंजेस आहेत? चॅलेंजेस काय आहेत? चॅलेंजेस, तुम्ही नवीन असता जेव्हा या फील्ड मध्ये, तुम्हाला बॅकअप नसतो, तुम्ही बाहेरून येता, तुम्हाला आणि हे करायचंय, तर थोडासा तो स्ट्रगल, खूप अवघड स्ट्रगल आहे. म्हणजे तिथं पोहोचणं, तो टॅलेंट तर हवंच आहे, टॅलेंट शिवाय पर्याय नाही. बरोबर. पण डिरेक्टर्स पर्यंत पोहोचणं, डिरेक्टर्सने तुमच्यावर विश्वास ठेवणं, आणि हे एक चॅलेंज झालं. त्यानंतर काम करताना, म्हणजे आता एक फिल्म केली, आता दुसऱ्या वेळेला मला काहीतरी नवीन द्यायचं. आता मी देवा काळजी घेऊन बसलो तर ते चालणार नाही. देवा काळजी आलं, वाजलं, गाजलं, संपलं. आता तुम्हाला नवीन काहीतरी करायचं, तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन विचार घेऊन, शब्द आहे, चाल आहे, अरेंजमेंट आहे, पूर्ण साऊंड आहे, हे नवीन काहीतरी विचार घेऊन यायचं. हे जर थोडं चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्यावर खूप काम होतं, केलं पाहिजे. मी प्रयत्न करतो करण्याचा. तर ही चॅलेंजेस येतात तुम्हाला, आणि ही चॅलेंजेस म्हणजे ही पॉझिटिव्ह चॅलेंजेस आहेत माझ्या मते. म्हणजे ही असली पाहिजे चॅलेंजेस प्रत्येकाकडे, कारण त्यामुळे नवीन नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल, नवीन नवीन काहीतरी लोकांसमोर येईल. बरोबर. सोशल मीडियाचा किती फायदा होतो? म्हणजे सोशल मीडियाचा फायदा मला नाही वाटत. तुम्हाला कामच चांगलं करावं लागतं. तू काहीतरी करशील आणि म्हणशील सोशल मीडियावर मी पोहोचवतो, तसं नाही होत. तुम्ही चांगलं केल्यानंतर सोशल मीडिया ते उचलतो. सोशल मीडियानं उचललंय म्हणून एखादी गोष्ट, ते गाणं पण चांगलं असावं लागतं, त्याचा एक म्युझिकल व्हॅल्यू पण त्याला असावी लागते. तेव्हा सोशल मीडिया म्हणजे काय, आपण तू आणि मी जाऊ, आपण लोक जाऊ, ते चालवणार आपल्यासारखीच लोक आहेत. तर ती लोक ऐकणार आहेत, त्यांना ऐकावंसं वाटणार, त्यांना रीलवर लावावंसं वाटणार, ते पोचवावंसं वाटणार. कधी तेव्हा ते गाणं चांगलं असेल, त्यांना भावलं, पटलं तर. त्यामुळे सोशल मीडिया हा एक मोठा पार्ट आहेच याच्यातला,
पण कामही तुम्ही चांगलं केलं पाहिजे, कामही चांगलं झालं पाहिजे असं मला वाटतं. ओके. कामासाठी कसं म्हणजे कामं कशी मिळतात? आता एखादा नवीन म्युझिक डायरेक्टर असेल किंवा ज्याला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यायचे त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे? सुरुवात म्हणजे आता काय खूप ऑप्शन आहेत म्हणजे आपल्याकडे. असिस्ट करणं, तुम्ही संगीतकारांना पहिलं म्युझिक प्रोडक्शन त्याला एक करता अरेंजमेंट करता आल्या पाहिजे, त्या शिकून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही असिस्ट करा संगीतकारांना, त्यानंतर त्यामुळे तुमचं सर्कल तयार होतं. सिरियल्स आहेत, सिरियलचे बॅकग्राऊंड असतात, सिरियलचे टायटल्स असतात, ऍड्स आहेत, छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स आहेत. त्या शॉर्ट फिल्म गाजली तर लोक बाकी पण क्रेडिट्स वाचतात की त्याचं म्युझिक कोणी केलंय, त्याचा डिरेक्टर कोण आहे, त्याचा डीओपी कोण आहे, त्याचा आर्ट डिरेक्टर कोण आहे, हे पण वाचतात लोक. त्याच्यातून कामं जनरेट होत जातात. तुमचं काम वाजलं, लोकांना आवडलं, तुम्ही चांगलं केलं तर निश्चितपणे एका कामाला दुसरं काम येतं. माझं सुद्धा तसंच झालं, म्हणजे एक काम केल्यानंतर दुसरं काम आलेलं आहे. तर ते हीच प्रोसेस आहे, म्हणजे वेगळी काय प्रोसेस असू शकत नाही. तुम्ही शिकत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. कामाला कुठलाही कमी समजायचं नाही, जे येईल ते आपण चोख करायचं. पैसे कमी मिळतात, पैसे जास्त मिळतात, कमी मिळतात, हा एक नॉमिनल मुद्दा आहे. पहिला ते ठरतं गोष्ट पैसे, त्यानंतर तुमचं कामच असतं. तुमचं काम समोर आल्यानंतर लोक म्हणणार नाही की याला पैसे कमी दिले असणार म्हणून गाणं वाईट झालं, असं कोण म्हणत नाही. बरोबर. लोक वाईट किंवा चांगलं एकच म्हणतात, वाईट आहे चांगलं. त्यामुळे तो मुद्दा बाजूला राहतो, कामच महत्वाचं आहे, तेच तुम्हाला पुढचं काम देणार. ओके. याच्यासाठी काही ट्रेनिंग स्पेसिफिक घ्यावं लागतं की काम करत करत तुम्ही शिकू शकता? नाही, मी ट्रेनिंग माझं काय झालं, मी म्युझिशियन म्हणून आलो, मी हार्मोनियम वाजवली, मी त्यानंतर कीबोर्ड प्लेअर म्हणून काम केलं. मग मी कीबोर्डवरच पूर्वी सिक्वेन्सिंग करून आम्ही ट्रॅक बनवायचो, त्याच्यावर मी काम केलं. तिथून मी कम्प्युटर स्टेप बाय स्टेप मी आलोय, त्यामुळे मला ते सोपं गेलं. आता कोर्सेस तसे आहेत, तुम्हाला म्युझिक प्रोडक्शन शिकायचं असेल कम्प्युटर बेस्ड तर तुम्हाला तसे कोर्सेस अवेलेबल आहेत. पण तुम्ही म्युझिकचं एखादं वाद्य तरी वाजवलं पाहिजे. तुम्हाला म्युझिक मध्ये काम करायचं, तुम्हाला एखादं वाद्य तरी वाजवता आलं पाहिजे, गाता आलं तर उत्तम आहे. तुम्हाला थोडी रागांची तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर ह्या गोष्टी करत करतच ते होणार. तुमचे पुढचे प्रोजेक्ट कोणते आहेत? माझ्या आता माझी बंधू नावाची फिल्म फ्लोअरवर आहे, ती शूट संपलाय आता, ते पण पुढच्या 2025 मध्ये ती आहे. आणि दुसरी FIR नंबर 496 आहे, म्हणजे किरण गायकवाड डिरेक्ट करतोय आणि बंधू नितीन सुपेकर डिरेक्ट करतोय. त्या 2 फिल्म्स आता चालू आहेत काम त्यांचे, बाकीचे प्रोजेक्ट चालू आहेत माझे. अच्छा. आणि सॉंग्स वगैरे कोणते येणार आहेत? सॉंग्स आता मी एक CS म्युझिक साठी मी जनरली त्यांचे मित्र आहेत माझे, त्यांच्यासाठी काम करतो. तर आम्ही मागच्या वेळी याद त्याची येता नावाचं मालवणी गाणं केलं होतं, त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. तर ते गाणं रिस्पॉन्स मिळाल्यामुळे यावेळी मी मालवणी गाणं केलं, जे लिहिलंय गुरु ठाकूरने आणि मी गायलंय ते. अरे वा. आणि ते गाणं आहे रोमॅन्टिक सॉन्ग आहे, आणि ते आम्ही कसं एक नवीन पॅटर्न आम्ही आणायचा प्रयत्न केला. त्याच्यात गुरु पण आहे गाण्यात, मी पण आहे, दोघांनी गायले. गुरुनं त्याच्यातले शेर आहेत, मालवणी शेर. पहिल्यांदा त्यांना मालवणी शेर लिहिले, ते शेर तो वाचून दाखवतो आणि मध्ये गाणं, शेर गाणं, असं ते थोडस सिलसिलाच्या गाण्यासारखं आम्ही करायचा प्रयत्न केला. हा एक नवीन प्रकार येईल CS म्युझिक तर्फे, हे गाणं येईल मालवणी, पूर्ण मालवणी गाणं येते. त्याची काही झलक वगैरे नाही, ते आता ते येईल, ते त्यांचं गाणं आहे, त्यामुळे ते रिलीज होईल तेव्हा येईल लोकांचं. ओके. तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला म्हणजे आवडतं स्पेसिफिक? मराठीमध्येच की हिंदीमध्ये पण? म्युझिकला कुठली लँग्वेज नाही, बरं, कुठली ते काय लँग्वेजचा भाग नाही. कुठल्याला तर मी करणार, मी मालवणी करीन, मी मराठी करीन, मी हिंदी करीन, मला साऊथ कडून काय आलं तेही करीन, पंजाब, असं काय म्युझिक आहे ते, त्याला कुठली लँग्वेज नाही. सो मला जे लँग्वेज मध्ये येईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन. ज्यांना या म्युझिक क्षेत्रात यायचे, तो म्युझिक डायरेक्टर व्हायचे, त्यांना तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून काय म्हणजे सांगाल? आता काय झालंय, थोडेसे ना पेशन्स लोकांचे, मुलांचे कमी झाले, मोबाईल झाले, आणि तिथं आपण 30 सेकंदाचा रील सुद्धा आपण बघत नाही, जर आवडला तर आपण पुढे ढकलतो. तसेच ना त्यांना काय वाटतं की गेलो, मी आलो, मला काम मिळालं आणि मी म्युझिक डायरेक्टर झालो, सोशल मीडियावर माझं आलं, लोकांनी लाईक केलं, कमेंट्स आल्या, व्हेरी गुड. तर असं नाहीये ऍक्च्युली, हे असं होत नाही. इथं स्टेप बाय स्टेपच जावं लागतं, मला पेशन्स ठेवायला पाहिजे, खूप पेशन्स ठेवायचं काम आहे. मी 2005 ला आलोय मुंबई, आणि 2018 माझं गाणं वाजलं, तोपर्यंत मी काय करत नव्हतो का, तर मी करत होतो. तर ती जी प्रोसेस होती काम करण्याची, चुकतं, बरोबर येतं, आपण कुठेतरी आपटतो, कुठेतरी
अडखळतो, परत त्याच्यातनं उभे राहतो, ते चालू होतं, आपण कुठेतरी चुकतो, ते रिपेअर करतो. तर ही प्रोसेस मधनच तुम्हाला जावं लागलं. तेव्हा तुम्ही तावून सुलाखून निघालात की तुमचं काम कुठेतरी वर्क होणार आहे, कुठेतरी ते भिडणार आहे. बरोबर. आता काय झालं, आता पेशन्स नाही. आता त्यांचं काय, ते सोशल मीडियावरला वरनं ना लोक स्वतःलाच जज करत राहतात. लोक कुठे चालली, मी कुठे आहे. तर तसं नाहीये ते. एक तर सोशल मीडिया तर तो 90% फेक आहे. लोक जे काय 90% फेक असतं. तर त्याच्यावर जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. तुम्ही तुमचं करत राहा, सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नका. पेशन्स ठेवून, फोकस ठेवून. मला म्युझिक डायरेक्टर व्हायचंय ना, मग म्युझिक डायरेक्टर इथं फर्म राहा, तळ्यात मळ्यात करू नका. नाही, मग आता इथं काय होत नाही, तर मी जरा आता स्टुडिओ चालवतो. नाही, इथं काय होत नाही, तर मी जरा ऍक्टिंग करतो. नाही, इथे काय, हे केलं तर तुमचं काहीच होणार नाही. तुम्ही ठरवलात नाही एकदा, मग स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं काय चुकतंय हे बघा, आपलं ते चुकलेलं रिपेअर करत जा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. बरोबर. त्यासाठी एक चांगला गुरु मिळणं किंवा मार्गदर्शक कोणतरी मिळणं ते पण गरजेचं असेल. मार्गदर्शक काय, परत पुन्हा ते मानणं पण आहे. म्हणजे त्यांनी तो, आताच्या येणाऱ्या मुलांना मी तेच म्हणेन की त्यांनी कामं बघावी, लोकांची कामं ऐकावी, त्याचा अभ्यास करावा. तोच गुरु आहे. युट्यूब गुरु आहे, आता स्ट्रॉंग मोठा गुरु आहे. तर तिथं काय रहमानचं गाणं सुद्धा असतं, तिथं सगळ्यांनी मराठी फिल्मचे गाणे, साऊथ, सगळं जगातलं सगळं तिथं नॉलेज मिळतं. युट्यूबवर तुम्हाला म्युझिक प्रोडक्शन मध्ये ऑर्केस्ट्रल कसं करावं, ईडीएम कसं करावं, हे सगळं तुम्हाला तिथं शिकता पण येतं. बघून शिकता, आजकाल खूप लोक बघून पण शिकतात. त्याच्यात नाही, तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे मला गुरुच नाही, मला कुठे शिकता येत नाहीये, ही अडचण तुमची राहणार. तुम्ही सुरू तर करा, युट्यूब वरून सुरू करू शकता डेफिनेटली. आम्ही सगळेच आपण कोकणातले आहोत, तर तुम्हाला मालवणी भाषेसाठी काय करावंसं वाटतं? मालवणी, माझं भयंकर प्रेम आहे मालवणी भाषेवर. मी मालवणीच बोलतो माझ्या सगळ्या मित्रांशी, आणि तिकडेच राहिलोय, तिकडेच मोठा झालोय. त्यामुळे ते मालवणी भाषेचे संस्कार आहेत, मालवणी फूडचे संस्कार आहेत. तर मालवणी भाषेसाठी काय, मच्छिंद्र कांबळेंनी नाटकातून जगभर आपली भाषा पोहोचवली. मला वाटतं म्युझिक हा एक आता असा फारच अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे, जो आपण मालवणी भाषा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर मी आता देवा काळजी तर पोहोचलो, लोकांनी आता ते गाड्यांवर पण लिहितात, देवा काळजी रे माझ्या देवा. तर मी आता यात त्याची येता केलं. आता आम्ही अजून एक मालवणी होतो, तर गाण्यातनं नक्कीच त्याच्यातले शब्द, भाषा लोकांपर्यंत नक्की पोहोचतील. आणि कोकणात आता ना खूप घरात मराठी बोलणं, आई वडील मराठीतच बोलतात मुलांची, तर त्या मुलांची जरा अडचण होते बाहेर मालवणी बोलतात. तर त्यांना युट्यूबवर दिसतंय, गाजतंय, कोण रीलला लावतंय, तर हे भारी आहे, हे आपण बोललं पाहिजे असं त्यांना नक्की वाटेल. आणि मालवणी भाषा पण लोकांना आवडायला लागेल, ती पोचेल. आम्ही गाण्यातनं मी प्रयत्न करतोय, जी शक्य थोडा, आणि मी करत राहणार ते गाणं. आणि म्युझिक मध्ये पण एक जादू आहे ना, म्हणजे बघा, एखाद्या माणसाचा मूड खराब असेल, म्हणजे एखादा माणूस डिप्रेशन मध्ये वगैरे आहे किंवा काय, तर म्युझिक ऐकल्यानंतर हलकं वाटतं किंवा छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर या म्युझिक बद्दल, म्हणजे तुम्हाला त्या म्युझिक बद्दल कसं प्रेम जागृत झालं? आता माझे 2 गाणे, एक तर देवा काळजी आणि पायी फुफाटा ऐकला असेल, पायी फुफाटा गाणं. तर ही गाणी लोकांना इन्स्पिरेशनल गाणी म्हणून खूप आवडतात. म्हणजे त्यांना खूप त्याच्याखाली कमेंट आहेत की मी खूप डिप्रेशन मध्ये होतो किंवा माझा लॉस झाला, मग मी ही गाणी ऐकली आणि मी पुन्हा उभा राहिलो. तर संगीत नक्कीच ताकद देतं. तुम्हाला डिप्रेशन मधनं तुम्हाला वर आणतं, तुम्हाला आजारातनं संगीत वर आणतं. तर संगीत हा एक फार परमेश्वराच्या जवळची कला आहे, जी तुम्हाला आनंद देते. धन्यवाद दादा, तुम्ही पॉडकास्ट साठी वेळ दिलात. तुमच्याकडून आज आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.